नमस्कार, मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक। आज आपण एक खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे मणक्याचे विकार। आपण बऱ्याच वेळेला ऐकतो स्पॉन्डिलोसिस, स्पॉन्डिलायटिस, स्पॉन्डिलोलिस्थेसिस, पण हे सगळं नेमकं काय आहे हे आपण आज जाणून घेऊया। हल्ली आपल्या लाईफस्टाईल चेंजमुळे आपण बऱ्याच जणांना ऐकतो की स्पॉन्डिलोसिस झाला आहे आणि युजुअली हा मानेमध्ये कॉमन आहे, म्हणून आपण ही टर्म वारंवार ऐकतो, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस झाला आहे म्हणून। तर हे काय असतं नेमकं? स्पॉन्डिलोसिस झालाय म्हणजे तुमच्या मणक्यांची झीज झालेली आहे, वेअर अँड टेअर जास्त झालेला आहे। हे युजुअली आधी एज वाढल्यानंतर दिसायचं, पण हल्ली काय झालंय, अर्ली 30s-40s मध्ये सुद्धा आपण ऐकतो की सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचं निदान झालेलं आहे। तर याचं कारण आहे आपली लाईफस्टाईल, ते म्हणजे आपल्या मोबाईलचा वापर वाढला आहे, लॅपटॉपचा वापर वाढला आहे, त्याच्यामुळे मणक्यावरती येणारं प्रेशर खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे। त्यामुळे आपल्याला लवकर अर्ली डिजनरेटिव्ह चेंजेस दिसायला लागतात। पण याच्यामध्ये काळजी करण्यासारखं काहीही नसतं, याच्यासाठी बऱ्याच ट्रीटमेंट्स आहेत। फिजिओथेरपी ट्रीटमेंटनी हे पूर्णतः बरं देखील होतं, तुम्ही याला व्यवस्थित मेंटेन करू शकता। त्याच्यानंतर स्पॉन्डिलोलायटिस, आयटिस म्हणजेच इन्फ्लमेशन, म्हणजे तुमच्या मणक्याला सूज आलेली असते। तर याच्यामध्ये काय होतं ना, युजुअली हे तुमच्या लंबार रिजनमध्ये म्हणजे कमरेच्या मणक्यांमध्ये हे कॉमनली दिसतं। याचे बरेच व्हेरिएशन आहेत, अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस वगैरे, पण ते खूप रेअरली आपल्याला दिसतात आणि याचं निदान तुम्ही एक्सपर्टकडे जाऊन करून घेतलं पाहिजे। त्याच्यानंतर झालं स्पॉन्डिलोलायसिस। लायसिस म्हणजे ब्रेकेज, तर याच्यामध्ये स्ट्रेस फ्रॅक्चर होतो, म्हणजेच मणक्याचा फ्रॅक्चर होतो। पण मणक्याचा फ्रॅक्चर झाला म्हणून घाबरून जाण्यासारखं काहीही नाही आहे। युजुअली हे वाढत्या वयामध्ये जास्त होतं, सिनियर सिटिझन्समध्ये जास्त बघण्यात येतं, कारण त्यांच्या मणक्यांची झीज झालेली असते, त्यामुळे थोडीशी कुठे इंजुरी झाली, पडले, तर अशा वेळेला ते स्ट्रेस फ्रॅक्चर होतं। पण स्ट्रेस फ्रॅक्चर हे कन्झर्वेटिव्हली मॅनेज केलं जातं, म्हणजेच काय तर औषध गोळ्या आणि फिजिओथेरपीनी ते मॅनेज होतं, त्याच्यासाठी खूप काळजी करण्याची गरज नाही आहे। त्यानंतर एक खूप कॉमनली ऐकली जाणारी टर्म म्हणजे स्पॉन्डिलोलिस्थेसिस। तर लिस्थेसिसमध्ये काय होतं की तुमचा एक मणका जो असतो तो दुसऱ्या मणक्यावरती असा पुढे सरकतो, त्याच्यामुळे तुमची नस दाबली जाऊ शकते, किंवा रेट्रोलिस्थेसिस सुद्धा असतं, त्याच्यामध्ये एक मणका दुसऱ्या मणक्याच्या मागे सरकला जातो। आता हे सुद्धा बऱ्याच वेळेला ज्यांना स्ट्रेस फ्रॅक्चर आहे त्यांच्यामध्ये दिसू शकतं, किंवा काही ॲक्टिव्हिटी बेस्ड सुद्धा असतं की कुणाची जर खूप जास्त ॲक्टिव्हिटी फॉरवर्ड बेंड असेल तर त्यांच्यामध्ये सुद्धा हे दिसू शकतं। परत याच्यावरती देखील फिजिओथेरपीमध्ये बऱ्याच उपचार पद्धती आहेत आणि हे सुद्धा आपण बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतो। त्यामुळे ह्या सगळ्या टर्म्सला घाबरून न जाता तुम्ही योग्य ठिकाणी योग्य प्रकारे उपचार घ्या, निश्चितच याच्यामुळे फरक पडतो। अजूनही तुम्हाला याच्याबद्दल काही क्वेरीज असतील तर तुम्ही आम्ही दिलेल्या या नंबरवरती संपर्क साधू शकता, किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला विचारू शकता।